छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी लखनौ विद्यापीठानं नकार दिला। लखनौ विद्यापीठातील कर्मचारी संघटनेनं सभागृह आरक्षित करण्याची मागणी केली होती, मात्र सभागृह आरक्षित करायला लखनौ विद्यापीठानं नकार दिला। लखनौ विद्यापीठात यापूर्वी शिवजन्मोत्सव झाला, मात्र यंदा लखनौमधील अन्य सभागृह पाहावं असं पत्र लखनौ विद्यापीठाच्या निर्माण विभागानं आयोजकांना दिलं आहे। सुनेत्रा पवारांकडे राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अध्यक्षपद देण्याची पक्षातून मागणी। पवार कुटुंबाकडेच नेतृत्व राहावं असा सूर। सूत्रांची माहिती तर राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबतही खलबतं। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या हालचालींना वेग। पवार कुटुंबीय एकत्र विलीनीकरणाचा निर्णय घेणार। अंतिम निर्णय शरद पवारच घेणार असल्याची सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या अकाली निधनामुळे राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री फडणवीसच मांडण्याची शक्यता। 23 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, तर 6 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर होणार। ठाणे महापालिकेत महापौर पदासाठी नवा फॉर्म्युला। 6 वर्षांसाठी महापौरपद आणि उपमहापौरपद मिळणार। 5 वर्षात ठाणेकरांना 4 महापौर मिळणार। अकोला महापालिकेत सत्ता राखण्यात भाजपला यश। भाजपच्या शारदा खेडकर महापौरपदी त्यांची निवड, तर एमआयएमचे नगरसेवक तटस्थ राहिल्यानं काँग्रेस एमआयएममध्ये राडा। काँग्रेसचे काही नगरसेवक भाजपच्या संपर्कात। अंतर्गत वादाला नगरसेवक कंटाळले। भाजप आमदार किशोर जोरगेवारांचा दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।